मार्ककृत शुभवर्तमान अध्याय 1 येशू ख्रिस्त ह्याच्या विषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश. यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, पहा, मी आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवतो, तो तुझा मार्ग तयार करील. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला. तेव्हा सगळा यहुदिया देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटांच्या केसांचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळवर रानमध खात असे. तो घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे, त्याच्या पायताणांचा बंद लवून सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. येशूचा बाप्तिस्मा. त्या दिवसात असे झाले की, येशू गालिलातील नासरेथाहून आला आणि योहानाच्या हातून यार्देनेत त्याचा बाप्तिस्मा झाला. आणि लगेचच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की, तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. येशूची परीक्षा. मग आत्म्याने त्याला लागलेच अरण्यात घालवले आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात 40 दिवस राहिला. तो वनपशूंमध्ये होता आणि देवदूत त्याची सेवा करत होते. येशूच्या लौकिक कार्याचा प्रारंभ. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गाजवीत गालिलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. पहिल्या शिष्यांना पाचारण. नंतर गालिल समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन. मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले. मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्या मागे गेले. कफर्नहुमातील सभास्थानात येशू शिक्षण देतो व अशुद्ध आत्मा काढतो. नंतर ते कफर्नहुमास गेले आणि लगेचच त्याने शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेत करा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच. येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच रहा व ह्याच्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांस विचारू लागले, हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात? ही त्याची कीर्ती लगेच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. पेत्राची सासू व इतर रोगी ह्यांना येशू बरे करतो. सभास्थानातून निघाल्यावर ते लगेचच याकोब व योहान ह्यांच्या बरोबर शिमोन व आंद्रिया ह्यांच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती. तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून
तिला उठवले व तिचा ताप निघाला आणि ती त्याची सेवा करू लागली. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखणाईतांस व भूतग्रस्तांस त्याच्याकडे आणले आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूते काढली. त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यास बोलू दिले नाही. येशू प्रार्थनेसाठी एकांत स्थळी जातो व पुढे कफरनहूम सोडतो. मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करत आहेत. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे. मग तो सबंध गालिलात त्यांच्या सभास्थानातून उपदेश करत व भूते काढत फिरला. येशू कुष्ठरोग्याला बरे करतो. तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असती तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा त्याच क्षणी त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद देऊन ताबडतोब लावून दिले आणि सांगितले, पहा, कोणाला काही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण कर. पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला. तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच. अध्याय 2. येशू एका पक्षघाती माणसाला बरे करतो. काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहुमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्करून काढले आणि वाट करून त्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे तेव्हा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो. ते स्वतःशी असा विचार करत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने लगेच ओळखून त्यांस म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. मग तो उठला व लगेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. ह्यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. लेवीला पाचारण. तो तेथून निघून समुद्र किनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला. तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले. तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला. त्याला त्याने म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवायला बसला. तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस बसले, कारण ते पुष्कळ असून त्याच्या मागे आले होते.
तेव्हा परुष्यातील शास्त्री ह्यांनी त्याला जकातदार व पापी लोक ह्यांच्या बरोबर जेवताना पाहून त्याच्या शिष्यांस म्हटले, हा जकातदार व पापी लोक ह्यांच्या बरोबर का जेवतो? हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना बोलावण्यास आलो आहे. उपासाविषयीचा प्रश्न. योहानाचे शिष्य व परुषी उपास करत होते. तेव्हा लोक येऊन त्याला म्हणाले, योहानाचे शिष्य व परुष्याचे शिष्य उपास करतात, पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय? येशू त्यांना म्हणाला, वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय? वर त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही. तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. तेव्हा त्या दिवसात ते उपास करतील. कोणी कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावित नाही. लावले तर धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्याला म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाही. घातला तर नव्या द्राक्षरसाने बुधले फुटतात. द्राक्षारस सांडतो व बुधलेही निकामी होतात. म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यातच घालतात. येशू हा शब्बाताचा प्रभू. मग असे झाले की तो शब्बात दिवशी शेतांमधून जाताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले. तेव्हा परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी करू नये ते हे का करतात? तो त्यांना म्हणाला, दाविदाला गरज पडली म्हणजे त्याला व त्याच्या बरोबरच्यांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केले? अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या समर्पित भाकरी त्याने कशा खाल्ल्या व आपल्या बरोबरच्यांनाही कशा खाण्यास दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, शब्बात मनुष्यांसाठी झालेला आहे, मनुष्य शब्बातासाठी झालेला नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाताचाही प्रभू आहे. अध्याय 3. शब्बात दिवशी हात वाळलेल्या माणसास बरे करणे. मग तो पुन्हा एका सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बात दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहण्यास ते टपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, उठ, मध्ये उभा रहा. मग तो त्यांना म्हणाला, शब्बात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा घेणे, ह्यातून कोणते सशास्त्र आहे? पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. मग परुषी बाहेर जाऊन त्याचा म्हणजे येशूचा घात कसा करावा ह्याविषयी लगेचच हेरोदियांबरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले. येशू पुष्कळ रोग्यांस बरे करतो. मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला आणि गालिलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला. यहुदिया, यरुशलेम, इदोम व यार्देनच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सिदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश, ह्यातून मोठा समुदाय जी मोठी मोठी कामे तो करीत होता त्याच्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला. तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांस एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. कारण त्याने अनेकांना बरे केले होते. म्हणून जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करण्यास त्याच्या अंगावर पडत होते. जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहात तेव्हा तेव्हा त्याच्या पाया पडून ते म्हणत की, तू देवाचा पुत्र आहेस. तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, मला प्रकट करू नका. 12 प्रेषितांची निवड. मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली, अशासाठी की
त्यांनी आपणाबरोबर असावे व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यास पाठवावे. त्याने ह्या 12 जणांची नेमणूक केली व शिमोनाला पेत्र हे आणखी एक नाव दिले. जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यास बोहानेर्गेस म्हणजे गर्जनेचा पुत्र हेही नाव दिले. आंद्रिया, फिलिप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्य, शिमोन कनानी व त्याला धरून देणारा यहूद इस्करियोत. सैतानाच्या सहाय्याने येशू आपली कामे करतो ह्या आरोपास त्याने दिलेले उत्तर. मग तो घरी आला तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवायलाही सवड होईना. हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले, कारण त्याला वेड लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते. तसेच येरुशलेमवरून आलेले शास्त्री म्हणत होते की त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भूतांच्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने भूते काढतो. तेव्हा तो त्यास आपणाजवळ बोलावून म्हणू लागला की सैतान सैतानाला कसा काढील? आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही, आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठला व त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. मी तुम्हाला खचित सांगतो की मानव पुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे असे ते म्हणत होते, म्हणून तो हे बोलला. येशूचे वास्तविक नातेवाईक. तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, पहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत. त्याने त्यास उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? मग जे त्याच्या भोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, पहा, ही माझी आई व हे माझे भाऊ. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई. अध्याय 4. पेरणाऱ्याचा दाखला. पुन्हा तो समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला. तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक समुद्र किनारी जमिनीवर होते. नंतर तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला, ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला आणि तो ते पेरत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्या कारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न आले. मग तो म्हणाला, ज्याला ऐकण्यास कान आहे तो ऐको. तो एकांती असता त्याच्याबरोबर 12 जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्यांविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते, ह्यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यास दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यास कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये. तो त्यांना म्हणाला, हा दाखला तुम्हाला समजला नाही काय? तर मग सर्व दाखले कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो.
तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात, तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होतात. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात. मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. दिवा व बी ह्यांचे दाखले. आणखी तो त्यास म्हणाला, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? देवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते. कोणाला ऐकण्यास कान आहे तर तो ऐको. पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल. आणखी तो म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते. पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. आणखी तो म्हणाला, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्याने ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाड पाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरास त्याच्या सावलीत वस्ती करता येते. असे पुष्कळ दाखले देऊन त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्यांवाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तथापि एकांती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे. येशू वादळ शांत करतो. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरे मचवे त्याच्या बरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळल्या होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांस म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र देखील ह्याचे ऐकतात. अध्याय 5. गरसेकर भूतग्रस्ताला येशू बरे करतो. मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरीतून निघून त्याला भेटला. तो कबरीत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व दगडधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून निघ.
त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि आम्हाला ह्या देशातून घालवू नकोस, अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हाला लावून दे. मग त्याने त्यांस परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरांत शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतांमळ्यात हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले. मग तो मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्याजवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. याईराची कन्या. मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करत होते. येशू एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करतो आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. येशू याईराच्या मुलीला जिवंत करतो. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरातून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्षी रडणारे व आकांत करणारे ह्यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यांस म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले, पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आईबाप व आपल्याबरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला.
नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, तलिथा कुम, याचा अर्थ, मुली, मी तुला सांगतो, उठ. आणि लगेचच ती मुलगी उठून चालू लागली. कारण ती 12 वर्षांची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खायला देण्यास सांगितले. अध्याय 6. येशूचा नासरेथात अव्हेर. नंतर तो तेथून निघून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे? आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात. जो सुतार, जो मारियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ, तोच हा आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्या बरोबर आहेत ना? असे ते त्याच्याविषयी अडखळले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेश त्याचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टात अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांस बरे केले. ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत देत गावोगावी फिरला. 12 प्रेषितांना कामगिरीवर पाठवणे. नंतर त्या 12 जणांस आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडी जोडीने पाठवू लागला. त्याने त्यांस अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला आणि त्यांस आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. तरी वाहनं घालून चाला. 2 अंगरखे घालू नका. आणखी तो त्यांस म्हणाला, तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडेपर्यंत तेथेच राहा. आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही व जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका. ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून बरे केले. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध. हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत. कोणी म्हणत, हा एलिया आहे. कोणी म्हणत, हा संदेष्टा म्हणजे संदेष्ट्यांपैकीच एक आहे. परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे. आपला भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते. व योहान त्याला म्हणत असे, तू आपल्या भावाची बायको ठेवावीस हे सशास्त्र नाही. ह्याकरिता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती. परंतु तिचे काही चालेना, कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई. नंतर एक सोयीचा दिवस आला. तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार व गालिलातील प्रमुख लोक ह्यांस मेजवानी दिली. आणि हेरोदियेच्या मुलीने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदास व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांस खुश केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग, म्हणजे मी ते तुला देईन. तो शपथ वाहून तिला म्हणाला, माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन. तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, मी काय मागू? ती म्हणाली, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर. तेव्हा लगेचच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, माझी इच्छा अशी आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे. तेव्हा राजा फारच खिन्न झाला. तथापि वाहिलेल्या शपथांमुळे
व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याला तिला नाही म्हणावेसे वाटले नाही. राजाने लगेच आपल्या पहाऱ्यातील एका शिपायास पाठवून योहानाचे शिर आणण्याची आज्ञा केली. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शिर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले. हे ऐकल्यावर त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरीत नेऊन ठेवले. 12 प्रेषितांचे परत येणे. ह्यानंतर जे प्रेषित येशूजवळ जमा झाले व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांस जेवण्यास देखील सवड होईना. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांती गेले. लोकांनी त्यांस निघताना पाहिले व पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले व धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहोचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांस बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला. 5,000 भोजन. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातील जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतः करता खाण्यास काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. त्याने त्यांस उत्तर दिले, तुम्हीच त्यांना खाण्यास द्या. ते त्याला म्हणाले, काय, आम्ही जाऊन 200 रुपयांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खाण्यास द्याव्यात? तो त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत जाऊन पहा. पाहिल्यावर ते म्हणाले, 5 व 2 मासे. नंतर त्याने त्या सर्व लोकांस हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले. तेव्हा ते 100 व 50 असे पंक्तीने बसले, जणू काय वाफेच. मग त्याने त्या 5 भाकरी व 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्यांना वाढण्यास आपल्या शिष्यांजवळ दिल्या. ते 2 मासेही सर्वांस वाटून दिले. मग सर्वजण जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. भाकरी खाणारे 5,000 पुरुष होते. येशू पाण्यावरून चालतो. नंतर, मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही मचव्यातून बसून पलीकडे बेथसैदा येथे जा, असे सांगून त्याने लगेचच शिष्यांना लावून दिले. मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो म्हणजेच येशू एकटाच जमिनीवर होता. त्याला ते वल्ही मारता मारता हैराण झालेले दिसले, कारण वारा तोंडचा होता. नंतर रात्री 4थ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला व त्यांच्या जवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्याला समुद्रावरून चालताना पाहून हे भूत आहे असे त्यांना वाटले व ते ओरडले, कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तेव्हा तो लगेच त्यांच्याबरोबर बोलू लागला व त्यांना म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि तो त्यांच्याकडे मचव्यात चढून गेला. तेव्हा वारा पडला. मग ते मनातल्या मनात पराकाष्ठेचे आश्चर्यचकित झाले, कारण भाकरींची गोष्ट त्यांना उमगली नव्हती. त्यांचे अंतकरण कठीण झाले होते. येशू गनेसरेत येथील रोग्यांना बरे करतो. नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या किनाऱ्यास पोहोचले व त्यांनी मचवा बांधून ठेवला. ते मचव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहीकडे धावपळ करत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले. तेथे तेथे ते दुखणेकऱ्यांस बाजेवर घालून नेऊ लागले. तो खेड्यापाड्यात, नगरात किंवा शेतामळ्यात कोठेही जाओ, तेथे ते दुखणेकऱ्यांस भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत, आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत. अध्याय 7. परुष्यांचा वरपांगी सोवळेपणा. तेव्हा परुषी व यरुशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजेच न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते.
परुषी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवत नाहीत. बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व असल्या बऱ्याच दुसऱ्या रूढी ते पाळतात. यावरून परुषांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत? त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्यांविषयी यशायाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. कारण मोशेने सांगितले आहे की तू आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजेच अर्पण केले आहे, तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता. अंतर्यामी भ्रष्टता. तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्वजण माझे ऐका व समजून घ्या. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको. तो लोक समुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही. हे तुम्हाला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपातून बाहेर पडते. अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले. आणखी तो म्हणाला, जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा, ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात. येशू सुरफोनिकी स्त्रीची भूतग्रस्त मुलगी बरी करतो. मग तो तेथून निघून सोर प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेल्लेणी असून सुरफुनिकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की माझ्या मुलीतून भूत काढा. तो तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही. मग तिने त्याला उत्तर दिले, खरे आहे महाराज, तरी घरची कुत्री ही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात. तो तिला म्हणाला, तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे. मग ती आपल्या घरी गेली. तिने मुलीला अंथरुणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले. येशू बहिऱ्या तोतऱ्या माणसाला बरे करतो. नंतर तो सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनावरून दकापलीस प्रांतातून गालिल समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण ह्याच्यावर हात ठेवा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातले व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला.
आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, इफ्फाथा, म्हणजे मोकळा हो. तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद लगेच सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच हे जाहीर करीत गेले. आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, त्याने सर्व काही चांगले केले आहे. हा बहिऱ्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो. अध्याय 8. 4000 भोजन. त्या दिवसात पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता व त्याच्याजवळ खाण्यास काहीच नव्हते. म्हणून त्याने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत व त्यांच्याजवळ खाण्यास काहीच नाही. मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील. त्यातील कित्येक तर दूरून आलेले आहेत. त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, येथे अरण्यात तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात? त्याने त्यांना विचारले, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, 7. नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले. त्या 7 भाकरी घेतल्या व उपकार स्तुती करून त्या मोडल्या व वाढण्याकरता आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि त्यांनी लोकांना वाढल्या. त्याच्याजवळ थोडे लहान मासे होते. त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढण्यास सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या त्यांनी भरून घेतल्या. तेथे सुमारे 4000 लोक होते. मग त्याने त्यांना निरोप दिला. नंतर लगेच तो आपल्या शिष्यांसह मचव्यात बसून दलमनुथा प्रांतात आला. असमंजसपणाबद्दल शिष्यांचा निषेध. मग परुषी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या आत्म्यात विव्हळ होऊन म्हणाला, ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हाला खचित सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही. नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला. ते भाकरी घेण्यास विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकर होती. मग त्याने त्यांस निक्षून सांगितले की, सांभाळा, पुरुषांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्यांच्याविषयी जपून राहा. तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत अशी ते आपसात चर्चा करू लागले. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही व समजतही नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय? कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय? तुम्हाला आठवत नाही काय? मी 5000 लोकांना 5 भाकरी मोडून वाटून दिल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या? ते म्हणाले, 12. तसेच 4000 7 भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले? ते म्हणाले, 7. तेव्हा तो त्यांना म्हणाला, अजून तुम्हाला समजत नाही काय? येशू बेथसैदा येथील आंधळ्याला दृष्टी देतो. मग ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले व त्याच्या डोळ्यावर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, तुला काही दिसते काय? तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरी पण ती चालत आहेत. नंतर त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले. तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला व सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले. मग त्याला त्याच्या घरी पाठवताना त्याने सांगितले की, ह्या गावात पाऊल सुद्धा टाकू नकोस. येशू हा ख्रिस्त आहे अशी पेत्राने दिलेली कबुली. नंतर येशू व त्याचे शिष्य फिलिप्पाच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यात जाण्यास निघाले. तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यांनी त्याला उत्तर दिले, बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक संदेष्टांपैकी एक असे म्हणतात. तेव्हा त्याने त्यांना विचारले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्राने त्याला उत्तर दिले, आपण ख्रिस्त आहात. तेव्हा माझ्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना ताकीद दिली. स्वतःचे मरण व पुनरुत्थान ह्याविषयीचे येशूचे भविष्य तो त्यास असे शिक्षण देऊ लागला की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे
जीवे मारले जावे आणि त्याने 3 दिवसांनंतर पुन्हा उठावे ह्याचे अगत्य आहे. ही गोष्ट तो उघड बोलत होता. तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याला दटावू लागला. तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व तो पेत्राला दटावून म्हणाला, सैताना, माझ्या पुढून चालता हो, कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे. आत्मत्यागाचे आमंत्रण. मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरता व सुवार्तेकरिता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचविल. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल, तेव्हा त्यालाही लाज वाटेल. अध्याय 9. आणखी तो त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की येथे उभे असणाऱ्यांपैकी काही जण असे आहेत की देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. येशूचे रूपांतर. मग 6 दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्या देखत त्याचे रूपांतर झाले. त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरी शुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परीटाला शक्य नाही. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला. ते येशू बरोबर संभाषण करीत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे, तर आम्ही 3 मंडप बनवू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. काय बोलावे हे त्याला सुचले नाही, कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की, हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका. मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले. तो येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही. नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यास निक्षून आज्ञा केली की, तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका. हे बोलणे मनात ठेवून मृतांमधून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांस विचारू लागले. मग त्यांनी त्याला विचारले, पहिल्याने एलिया आला पाहिजे असे शास्त्री म्हणतात, ते कसे? त्याने त्यांना उत्तर दिले, एलिया पहिल्याने येऊन सर्व काही यथास्थित करतो, हे खरे आहे. तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी व तुच्छ मानले जावे असे त्याच्याविषयी लिहिले आहे, याचा अर्थ काय? तथापि मी तुम्हाला सांगतो, एलिया तर आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांना वाटेल तसे त्यांनी त्याचे केले. शिष्य भूतग्रस्त मुलाला बरे करण्यास असमर्थ. नंतर ते शिष्यांजवळ आले. तेव्हा त्यांच्या भोवती लोकसमुदाय आहे व त्याच्याबरोबर शास्त्री वादविवाद करीत आहे असे त्यांना दिसून आले. त्याला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला. त्याने त्यांना विचारले, ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे? तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, गुरुजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो. ह्याला मुका आत्मा लागला आहे. तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो. मग हा तोंडाला फेस आणून कडकडात दात खातो व निपचित पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना. येशू भूतग्रस्त मुलाला बरे करतो. ह्यावर तो म्हणाला, हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार, कोठवर तुम्हाला वागवून घेणार. त्याला माझ्याकडे आणा. त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, ह्याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बाळपणापासून. ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले.
पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लगेचच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून निघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नकोस. तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला. म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले. पण येशूने त्याला हातास धरून उठवले व तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांती विचारले, आम्हाला तो का काढता आला नाही? तो त्यास म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशानेही निघणारी नाही. आपल्या मृत्यूबद्दल येशूने दुसऱ्यांदा केलेले भविष्य. नंतर ते तेथून निघून गालिलामधून चालले होते आणि हे कोणास कळू नये अशी त्याची इच्छा होती, कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता. तो त्यांना असे सांगत होता की मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला जीवे मारतील आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले. नम्रतेविषयी धडा. पुढे ते कफर्नहुमात आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता? ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. त्याने बसून त्या 12 जणांना बोलावून म्हटले, जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाला पाहिजे. मग त्याने एक बालक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले व त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला, जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो व जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. सहिष्णुतेचे शिक्षण. योहान त्याला म्हणाला, गुरुजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता. येशू म्हणाला, त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्य करून लगेचच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हाला पेलाभर पाणी पिण्यास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हाला खचित सांगतो. इतरांना अडखळवण्याविरुद्ध इशारा. विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे, हेच त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. 2 हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. 2 पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. 2 डोळे असून जेथे त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे ह्यापेक्षा 1 डोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. मीठ चांगला पदार्थ आहे, परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल? तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा. अध्याय 10. विवाह बंधनाची ईश्वर निर्मित दृढता. मग तो तेथून निघून यहुदिया प्रांतात व यार्देनच्या पलीकडे गेला. तेव्हा पुन्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आले आणि पुन्हा तो आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांना शिकवू लागला. पुरुषी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय? उत्तरादाखल तो म्हणाला, मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे? ते म्हणाले, सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला, तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. ती पुढे 2 नव्हेत तर एक देह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.
नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करतो, आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते. लहान मुलांना येशूचा आशीर्वाद. मग त्याने बालकांस स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांस दटावले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बालकांस माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. सार्वकालिक जीवन प्राप्तीविषयी एका श्रीमंत तरुणाचा प्रश्न. मग तो निघून वाटेस लागणार, तोच एकाने धावत येऊन व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव, त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहे, खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख. त्याने त्याला उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. संपत्तीची आडकाठी. तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा. तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले. येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे. धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही. देवाला सर्व काही शक्य आहे. पेत्र त्याला म्हणू लागला, पहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्या करता व सुवार्ते करता घरदार, बहीण भाऊ, आई बाप, मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रत काळी छळणुकी बरोबर 100 पटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. आपल्या मृत्यूबद्दल येशूने तिसऱ्यांदा केलेले भविष्य. मग ते वर यरुशलेमेस जात असताना वाटेने येशू त्यांच्या पुढे चालला होता. तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा त्या 12 जणांस जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार ते त्यांना सांगू लागला. पहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत. तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल. ते त्याला देहांत शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील, आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील, आणि 3 दिवसांनी तो पुन्हा उठेल. याकोब व योहान ह्यांची विनंती. जब्दीचे 2 मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तो त्यांना म्हणाला, मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय? ते त्याला म्हणाले, घेवेल. येशूने त्यांना म्हटले, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल, व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल, हे खरे. पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार. खरे मोठेपण. हे ऐकून बाकीचे 10 जण याकोब व योहान ह्यांच्यावर संतापले. तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यांस म्हणाला,
परराष्ट्रीयात सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात, हे तुम्हाला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही. तर जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे, आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. आंधळ्या बार्तिमयाला दृष्टीदान. नंतर ते यरीहोस आले. मग तो, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बर्तिमय हा आंधळा भिकारी वाटेत बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्रा येशू, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावत आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लगेचच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. अध्याय 11. यरुशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. ते यरुशलेमेजवळ जैतुनांच्या डोंगरापाशी बेतफगे व बेथानी जवळ येऊन पोहोचले. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांस पाठवताना असे सांगितले की, समोरच्या गावात जा. त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही. ते सोडून आणा. आणि तुम्ही असे का करता असे जर कोणी तुम्हाला विचारले तर असे सांगा की प्रभूला ह्याची गरज आहे, आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवेल. तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले. ते त्यांनी सोडले. तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात? येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले. तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला. तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. इतर लोकांनी शेतमळ्यातून डहाळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की, होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो. आमचा पूर्वज दावीद ह्याचे राज्य येणार. धन्यवादित असो. ऊर्ध्व लोकी होसान्ना. नंतर तो यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. अंजीराचे निष्फळ झाड. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजीराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काहीच आढळले नाही, कारण अजून अंजीराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही ह्यापुढे तुझे फळ कधीही न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. मंदिराचे शुद्धीकरण. मग ते यरुशलेमेस येऊन पोहोचल्यावर तो मंदिरात गेला व मंदिरात क्रय विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या. त्याने कोणालाही कसल्याच भांड्यांची मंदिरामधून ने-आण करू दिली नाही. मग तो त्यास शिक्षण देऊ लागला व म्हणाला की, माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असा शास्त्रलेख आहे ना, परंतु तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे. मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्या कारणाने ते त्याला भीत होते. रोज संध्याकाळी ते शहराच्या बाहेर जात असत. विश्वासाचे सामर्थ्य. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा. येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा
असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. येशूच्या अधिकाराविषयीचे प्रश्न. मग ते पुन्हा यरुशलेमेस आले आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री व वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, तुम्ही जो कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? येशू त्यांना म्हणाला, मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या, म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हाला सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की माणसांपासून होता याचे मला उत्तर द्या. तेव्हा ते आपापसात विचार करू लागले. स्वर्गापासून होता असे म्हणावे तर तो म्हणेल की तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? माणसांपासून होता असे म्हणावे तर त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानत. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हाला ठाऊक नाही. येशू त्यांना म्हणाला, तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे ते मीही तुम्हाला सांगत नाही. अध्याय 12. द्राक्षमळ्याचा दाखला. मग तो दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याच्या भोवती कुंपण घातले, द्राक्षारसासाठी कुंड खणले, माळा बांधला आणि तो द्राक्षमळा माळ्यास खंडाने देऊन आपण परदेशास निघून गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्याकडून द्राक्षमाळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्यांकडे एका नोकराला पाठवले. त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसऱ्या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले. त्याचे तर डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला. त्याने आणखी एका जणास पाठवले. त्याला तर त्यांनी जीवे मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यातून कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांचा जीव घेतला. अद्यापि त्याच्याजवळ एक जण उरला होता, तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. परंतु ते माळी आपसात म्हणाले, हा वारस आहे, चला आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल. मग त्यांनी त्याला धरून जीवे मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील बरे? तो येऊन त्या माळ्यांना समूळ नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. तुम्ही हा शास्त्रलेखही वाचला नाही काय, की जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे. तेव्हा ते त्याला धरण्यास पाहू लागले. परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली, कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले. कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न. नंतर त्यांनी त्याला बोलण्यात धरण्याकरता परुशी व हेरोदी ह्यातील काहींना त्याच्याकडे पाठवले. ते येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आपण खरे आहात व कोणाची भीड मुरवत धरत नाही, कारण आपण माणसांचे तोंड पाहून बोलत नसता तर देवाचा मार्ग सात्विक भावाने शिकवत असता. हे आम्हाला ठाऊक आहे. कैसराला कर देणे रास्त आहे की नाही, आम्ही तो द्यावा की न द्यावा? पण तो त्यांचे ढोंग ओळखून त्यांना म्हणाला, माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या, मला ते पाहू द्या. त्यांनी ते आणले. तेव्हा त्याने त्यांना विचारले, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते त्याला म्हणाले, कैसराचा. येशू त्यांना म्हणाला, कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या. तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले. पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न. मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदुकी त्याच्याकडे आले व ते त्याला विचारू लागले, गुरुजी, मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की कोणा एकाचा भाऊ मेला आणि त्याची बायको मागे राहिली आणि त्याला मूलबाळ झालेले नसेल तर त्याच्या भावाने त्या बायकोबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. कोणी एक 7 भाऊ होते. त्यांच्यापैकी पहिल्या भावाने बायको केली व तो संतती न होता मेला. मग ती दुसऱ्याने केली, तोही संतती न होता मेला. आणि तशीच तिसऱ्याचीही गोष्ट झाली.
ह्याप्रमाणे 7ही जण संतती न होता मेले. सर्वांच्या शेवटी बायकोही मेली. तर पुनरुत्थानासमयी ती उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या 7ही जणांनी तिला बायको करून घेतले होते. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात. कारण मेलेल्यांतून उठल्यानंतर कोणी लग्न करून घेत नाहीत किंवा लग्न करून देतही नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात. ह्या मुद्द्यावर मोशेच्या ग्रंथात झुडुपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय, की देवाने मोशेला म्हटले, मी अब्राहमाचा देव, इसाहकाचा देव व याकोबाचा देव आहे. तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे. तुमचे तर अगदीच चुकत आहे. सर्वात मोठी आज्ञा कोणती हा प्रश्न. तेव्हा शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही की हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ठीक व खरे बोललात की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व होमार्पण व यज्ञ ह्यांपेक्षा अधिक आहे. त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही. ख्रिस्त दाविदाचा पुत्र व प्रभू. नंतर येशू मंदिरात शिक्षण देत असताना म्हणाला, ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे शास्त्री म्हणतात. ते कसे? कारण दाविदाने स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा? हे त्याचे बोलणे सामान्य जनता हर्षाने ऐकत होती. शास्त्र्यांसंबंधाने इशारा. आणखी तो आपल्या शिकवणीत त्यांना म्हणाला, शास्त्र्यांविषयी जपून रहा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे आणि सभास्थानात मुख्य आसने व मेजवानीत मुख्य बैठकी ह्यांची आवड असते. ते विधवांची घरे खाऊन टाकतात व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करतात. त्यांना अधिकच शिक्षा होईल. विधवेने केलेले दान. मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकत आहेत त्या सर्वांच्या पेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. अध्याय 13. मंदिराची धूळधाण व युगाची समाप्ती ह्याविषयीचे येशूचे भविष्य. मग तो मंदिरात निघून जात असता एक शिष्य त्याला म्हणाला, गुरुजी, पहा कसे हे चिरे व कशा ह्या इमारती. येशू त्याला म्हणाला, ह्या मोठ्या इमारती तू पाहतोस ना, जमीनदोस्त केला जाणार नाही असा येथे चिऱ्यावर चिरा राहणार नाही. नंतर तो मंदिरासमोर जैतुनांच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व आंद्रिया ह्यांनी त्याला एकांती विचारले, ह्या गोष्टी कधी घडतील आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल हे आम्हाला सांगा. येशू त्यांना म्हणाला, तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध रहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मीच तो आहे असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील. आणखी तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल, तेव्हा घाबरू नका. ह्या गोष्टी होणे आवश्यक आहे, परंतु तेवढ्यानेच शेवट होणार नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूमिकंप होतील व दुष्काळ पडतील
हा तर वेदनांचा प्रारंभ होय. तुम्ही आपणाला सांभाळा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. सभास्थानांमध्ये तुम्हाला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्यांच्या पुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हाला माझ्याकरता त्यांच्या समोर उभे राहावे लागेल. प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे. ते तुम्हाला धरून नेऊन चौकशीकरिता स्वाधीन करतील. तेव्हा आपण कसे काय बोलावे ह्याविषयी अगोदर चिंता करू नका. तर त्या घटकेस जे काही तुम्हाला सुचवून दिले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही, तर पवित्र आत्मा हाच बोलणारा आहे. तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारण्याकरता धरून देईल आणि मुले आपल्या आईबापांवर उठतील व त्यांचा प्राणघात करवतील. आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल. जेथे ओसाडीचा अमंगळ पदार्थ नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल. तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरता आत जाऊ नये. आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता परत येऊ नये. त्या दिवसात ज्या स्त्रिया गरोदर किंवा अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. तरी हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा, कारण देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झालेल्या नाहीत व पुढेही होणार नाहीत इतक्या हाल अपेष्टांचे ते दिवस होतील. आणि ते दिवस प्रभूने कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत. त्यावेळेस जर कोणी तुम्हाला म्हणेल की पहा ख्रिस्त अमुक ठिकाणी आहे, पहा तमुक ठिकाणी आहे, तर ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उपस्थित होतील आणि साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुते दाखवतील. तुम्ही तर सावध रहा. मी अगोदरच तुम्हाला सर्व काही सांगून ठेवले आहे. परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातून तारे गळून पडतील व आकाशातील बळे टळमळतील. तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने व वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल. त्यावेळेस तो देवदूतांना पाठवून 4 दिशांकडून अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील. जागृतीची आवश्यकता. आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे हे तुम्हाला कळते. त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हाला दिसतील. तेव्हा तो जवळ अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वीही नष्ट होतील, परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांचंही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. सावध असा, जागृत रहा, कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. प्रवासाला जात असलेल्या कोणा एका माणसाने आपले घर सोडते वेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळास जागृत राहण्याची आज्ञा करावी तसे हे आहे. म्हणून जागृत रहा, कारण घरधणी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी, हे तुम्हाला माहीत नाही. नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हाला झोपा काढत असलेले पाहिल. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत रहा. अध्याय 14. येशूला धरण्याविषयी अधिकाऱ्यांची गुप्त मसलत. वल्हांडण व बेखमीर भाकरी ह्यांच्या सणाला अजून 2 दिवसांचा अवकाश होता आणि त्याला कपटाने कसे धरावे व जीवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते. कारण ते म्हणत होते, आपण हे सणात करू नये, केले तर कदाचित लोकात दंगल होईल. बेथानी येथे येशूला करण्यात आलेला तैलाभ्यंग. तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी जेवायला बसला असता कोणी एक स्त्री जटामासीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. तेव्हा कित्येक जण आपसात चडफडून म्हणाले, ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली?
कारण हे सुगंधी तेल 300 पेक्षा अधिक रुपयांस विकून ते गोरगरिबांस देता आले असते. अशी ते तिच्याविषयी कुरकुर करत होते. परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटेस जाऊ नका. हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्या बरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्यांचे बरे करता येते. परंतु मी तुम्हाबरोबर नेहमीच आहे असे नाही. हिला जे काही करता आले ते हिने केले आहे. हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंध द्रव्य लावले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व जगात जिथे जिथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तिथे तिथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल. यहुदाची फितुरी. नंतर त्या 12 जणांपैकी एक म्हणजे यहुदा इस्करियोत हा त्याला मुख्य याजकांच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्यांच्याकडे निघून गेला. त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला पैसे देऊ केले. तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोयीस्कर संधी पाहू लागला. शेवटले भोजन. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारत असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. मग त्याने आपल्या शिष्यांपैकी 2 पाठवताना सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल. त्याच्या मागून जा. तो आत जाईल तेथल्या घरधण्याला असे सांगा, गुरुजी विचारतात, मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरावयाची जागा कोठे आहे. मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हाला दाखवेल. तेथे आपल्यासाठी तयारी करा. मग शिष्य निघून नगरात गेले. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. मग संध्याकाळ झाल्यावर तो 12 जणांबरोबर आला आणि ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. तो माझ्याबरोबर जेवणारा आहे. ते खिन्न होऊ लागले व एका मागून एक त्याला विचारू लागले, मी आहे काय तो? तो त्यांना म्हणाला, 12 जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर ताटात हात घालत आहे तोच. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात जसे लिहिले आहे त्याचप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो त्याची केवढी दुर्दशा होणार. तो माणूस जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते. ते भोजन करत असता त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे. हे पुष्कळांकरता ओतले जात आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन. त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही. मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. शिष्य आपल्याला सोडून जातील हे येशूचे भविष्य. नंतर येशू त्यांना म्हणाला, तुम्ही सर्वजण अडखळून पडाल, कारण असे लिहिले आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल. तरी माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्या पुढे मी गालिलात जाईन. पेत्र त्याला म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, आज म्हणजे ह्याच रात्री कोंबडा 2 वेळा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. तरी तो फार आवेशाने बोलत राहिला. आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही. सर्वजणही तसेच म्हणत होते. गेतशेमाने बागेत येशू. नंतर ते गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आले. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यास बरोबर घेतले आणि तो व्याकुळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यास म्हणाला, माझ्या जीवाला मरणप्राय अतिखेद झाला आहे. तुम्ही येथे राहा व जागृत असा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की शक्य तर ही घटका माझ्यावरून टळून जाओ. आणि तो म्हणत होता, अब्बा, बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको,
तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग तो येऊन पाहतो तो ते झोपी गेले आहेत. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागृत राहावले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. मग पुन्हा येऊन पाहतो तो ते झोपी गेले आहेत. त्याचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेना. पुन्हा तिसऱ्या खेपेस येऊन तो त्यांना म्हणाला, आता झोपा व विसावा घ्या, पुरे झाले. घटका आली आहे. पहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. येशूला अटक. तो बोलत आहे इतक्यात 12 एक जण म्हणजे यहुदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली. त्याला धरून देणाऱ्याने तर त्यास अशी खूण सांगून ठेवली होती की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा. तो आल्यावर लागलेच त्याच्याकडे गेला आणि गुरुजी असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केली. त्याच्या शेजारी जे उभे होते त्यांच्यापैकी एकाने तलवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या चाकरावर वार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, एखाद्या लुटारूवर तलवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरण्यास बाहेर पडला आहात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही, परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावे म्हणून असे घडत आहे. तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले. तेव्हा कोणी एक तरुण उघड्या अंगाने तागाचा वस्त्र पांघरून त्याच्या मागून चालला होता. त्याला त्यांनी धरले, परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्यांच्यापासून उघडाच पळून गेला. प्रमुख याजकासमोर येशूची चौकशी. नंतर त्यांनी येशूला प्रमुख याजकाकडे नेले आणि सर्व मुख्य याजक, वडील व शास्त्री एकत्र जमले. पेत्र दुरून त्यांच्या मागून चालत आत म्हणजे प्रमुख याजकाच्या वाड्यातील अंगणात गेला आणि कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला. प्रमुख याजक व सर्व न्यायसभा येशूला जीवे मारण्याकरता त्याच्या विरुद्ध पुरावा शोधत होते, परंतु तो त्यांना मिळेना. बऱ्याच जणांनी त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना. काही जण उभे राहून त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले, हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे 3 दिवसात उभारीन, असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले. परंतु त्यांच्या ह्याही साक्षीत मेळ नव्हता. तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभे राहून येशूला विचारले, तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्या विरुद्ध साक्ष देतात हे काय? तथापि तो उगाच राहिला. त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, धन्यवादिताचा पुत्र जो ख्रिस्त, तो तूच आहेस काय? येशू म्हणाला, मी आहे. आणि तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्व सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघांसह येत असलेला असा पाहाल. तेव्हा प्रमुख याजक आपले कपडे फाडून म्हणाला, आपणाला साक्षीदाराची आणखी काय गरज? हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे, तुम्हाला कसे वाटते? तेव्हा तो मरणदंडास पात्र आहे असे सर्वांनी मिळून ठरवले. मग कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे तोंड झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, आता दाखव आपले अंतर्ज्ञान. कामदारांनी त्याला चपडाका मारून आपल्या ताब्यात घेतले. पेत्र येशूला नाकारतो. इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासींपैकी एक तेथे आली आणि पेत्राला शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, तूही त्या नाझरेतकर येशू बरोबर होतास. परंतु तो नाकारून बोलला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊकही नाही व समजत नाही. यावर तो बाहेर देवडीवर गेला. इतक्यात कोंबडा आरवला. मग त्या दासीने त्याला तेथेही पाहिले आणि जे लोक जवळ उभे होते त्यांनाही पुन्हा सांगू लागली, हा त्यांच्यापैकीच आहे. तरी त्याने पुन्हा नाकारले. मग काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, तू खरोखरच त्यांच्यापैकी आहेस, कारण तू गालिली आहेस. परंतु तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखत नाही. तत्क्षणी दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा 2 वेळा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील, असे जे येशू पेत्राला म्हणाला होता ते त्याला आठवले. तेव्हा त्याचे अवसान सुटून
व संकोच न करता मोठा गळा काढून तो रडू लागला. अध्याय 15. रोमन सुभेदार पिलातासमोर येशू. मग पहाट होताच वडील व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व सबंध न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले. तेव्हा पिलाताने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? त्याने उत्तर दिले, आपण म्हणता तसेच. मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप ठेवत होते. पिलाताने त्याला पुन्हा विचारले, काय तू काहीच उत्तर देत नाहीस? पहा, ते तुझ्यावर किती आरोप ठेवत आहेत. तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही. यावरून पिलाताला आश्चर्य वाटले. सणाच्या दिवसात लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करत त्याला तो त्यांच्याकरता सोडून देत असे. तेव्हा बंडातील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर बांधून ठेवलेला बरब्बा नावाचा कोणी एक माणूस होता. लोक समुदाय पुढे येऊन पिलाताला विनवू लागला की आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे. त्याने त्यास उत्तर दिले, तुमच्याकरिता मी यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याच्या ध्यानात येऊ लागले. परंतु त्याला सोडण्याऐवजी बरब्बाला आमच्यासाठी सोडा अशी मागणी करण्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले. तेव्हा पिलाताने त्यांना फिरून विचारले, तर मग तुम्ही ज्याला यहुद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे? त्याला वधस्तंभावर खिळून टाका अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. पिलाताने त्यांना म्हटले, का बरे, त्याने काय वाईट केले आहे? तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. तेव्हा लोकसमुदायाला खुश करावे ह्या हेतूने पिलाताने बरब्बाला त्यांच्याकरता सोडून दिले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. शिपाई येशूची थट्टा करतात. मग शिपायांनी त्याला प्रेतोरियमात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली. नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढवले आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याला घातला आणि ते मुजरा करून त्याला म्हणू लागले, हे यहुद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो. त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारले. ते त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले. अशी त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून जांभळे वस्त्र काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि वधस्तंभावर खेळण्याकरता ते त्याला बाहेर घेऊन गेले. येशूला वधस्तंभावर खिळतात तेव्हा शिमोन नावाचा कोणी एक कुरेनेकर म्हणजे अलेक्सांद्र व रूफ ह्यांचा बाप हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस पिण्यास दिला. परंतु त्याने तो घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा ह्यासाठी त्यावर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा 3रा तास झाला होता. यहुद्यांचा राजा असा त्याच्यावरील दोषारोपाचा लेख वर लावला होता. त्यांनी त्याच्याबरोबर 2 लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले आणि अपराध्यात तो गणलेला होता. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. मग जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोकी डोलवत त्याची अशी निंदा केली की, अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये. तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसात थट्टा करत म्हणाले, त्याने दुसऱ्यांचे तारण केले, त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. इस्रायलाचा राजा ख्रिस्त ह्याने आता वधस्तंभावरून खाली यावे, म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू. त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेली माणसेही त्याची निंदा करत होती. येशूचा मृत्यू. 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? तेव्हा जवळ उभे राहणाऱ्यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणाले, पहा, तो एलियाला हाक मारतो आहे. आणि कोणी एकाने धावत जाऊन स्पंज आंबेने भरला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखण्यास दिला आणि म्हटले, असू द्या, एलिया ह्याला खाली उतरवायला येतो की काय हे पाहू. मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. तेव्हा पवित्र स्थानातील पडदा वर पासून खालपर्यंत फाटून दुभागला. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे त्याच्या समोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले, खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.
काही स्त्रियाही दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मगदालिया मरिया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरिया व सलोमी ह्या होत्या. तो गालिलात असताना ह्या त्याच्याबरोबर जात व त्याची सेवा करत असत. ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर येरुशलेमेस आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या. येशूची उत्तर क्रिया. ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती. हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाथाचा आदला दिवस होता. म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिम्मत धरून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले. हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता. तेव्हा तो इतक्यात कसा मेला ह्याचे पिलाताला नवल वाटले आणि त्याने शताधिपतीला बोलावून घेऊन विचारले, त्याला मरून बराच वेळ झाला की काय? शताधिपतीकडून ते कळल्यावर त्याने ते शव योसेफाच्या स्वाधीन केले. त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्या भोवती गुंडाळले. मग त्याला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले व कबरीच्या तोंडाशी धोंड लोटून बसवली. त्याला कोठे ठेवले हे मगदालिया मरिया व योसेची आई मरिया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या. अध्याय 16. येशूचे पुनरुत्थान. नंतर शब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमी ह्यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधद्रव्ये विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकींस म्हणत होत्या, कबरीच्या तोंडावरून धोंड आपल्याकरता कोण लोटील? त्यांनी वर पाहिले, तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. मग कबरीच्या आत त्या गेल्या. तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला ठेवले होते ती ही जागा पहा. तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कबरीपासून पळाल्या, कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. शिष्यांना येशूचे दर्शन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मगदालिया मरिया हिला दर्शन दिले. हिच्याच मधून त्याने 7 भूते काढली होती. तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. ह्यानंतर त्यांच्यापैकी 2 जण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रकट झाला. त्यांनी जाऊन इतरांस सांगितले, तरी त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. नंतर 11 जण जेवायला बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. म्हणून त्याने त्यांचा अविश्वास हा अंतःकरणाचा कठीणपणा ह्याविषयी त्यास दोष लावला. येशूची अखेरची आज्ञा. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. प्रभू येशूचे स्वर्गारोहण व शिष्यांची कामगिरी ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करत होता.